महिलांना अनेक शारीरिक व्याधींचा त्रास सहन करावा लागत असतो। त्यापैकीच एक म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता होय। हा शारीरिक त्रास हार्मोन्सच्या असंतुलनामुळे आणि आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळेही होतो। मात्र हा त्रास कमी करता येऊ शकतो। यावर अनेकदा गोळ्या औषधं घेऊन उपचार केले जातात। मात्र कोणत्याही गोळ्या औषधांविना जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून आहार आणि व्यायाम यांच्या सहाय्याने हा मासिक पाळीच्या अनियमिततेचा त्रास कमी करता येऊ शकतो, अशी माहिती कोल्हापुरातील सेलिब्रिटी फिटनेस कोच सागर गाताडे यांनी दिली आहे। साधारणपणे महिलांमध्ये 28 दिवस ते 41 दिवसांपर्यंत जर मेन्स्ट्रुअल सायकल जर होत असेल तर ती नॉर्मल कंडिशन कन्सिडर केली जाते आणि 41 दिवसांपेक्षा जर पुढे जर डेज जात असतील तर ती अबनॉर्मल कंडिशन कन्सिडर केली जाते। तर या कंडिशनला जर तुम्हाला प्रॉपर मॅनेज करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलकडे पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे। तुम्हाला शारीरिक व्यायामासोबत तुमच्या आहाराकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। कोणत्याही मेडिसिन शिवाय याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स मिळू शकतात। रोज किमान 40 ते 45 मिनिटाचा व्यायाम आणि त्याच्यासोबत तुमचा पौष्टिक आहार खूप मॅटर करतो। साधारणपणे तुमच्या जेवणामध्ये गहू, मैदा, साखर याचं प्रमाण खूप कमी झालं पाहिजे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला प्रथिने असलेलं फूड म्हणजे अंडी, चिकन, मटन किंवा पनीर, दही यासारखे पदार्थ तुम्हाला तिथे खाल्ले गेले पाहिजेत। त्याच्यासोबतच तुपाला याच्यामध्ये खूप जास्त महत्त्व आहे। तुपाचं जर नियमित तुम्ही सेवन केलं तर त्याच्यामुळे त्याच्यामधले असणारे गुड सॅच्युरेटेड फॅट्स तुमच्या हॉर्मोन्सच्या रेग्युलेशनला खूप मदत करतात आणि काही दिवसातच तुमचं वजन पण कमी होईल आणि तुमची मासिक पाळी जी आहे तर ती सुद्धा नियमित होण्याच्या शक्यता आहेत। मासिक पाळीमध्ये नियमितता जर आणायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यासोबतच तुमच्या शरीरामध्ये हालचालींकडे लक्ष दिलं पाहिजे। तुम्हाला दररोज किमान स्वतःसाठी 40 ते 45 मिनिटं वेळ काढून चालणं गरजेचं आहे आणि जिममध्ये जे वर्कआउट केले जातात तर ते वर्कआउट करणं गरजेचं आहे। दरम्यान शारीरिक व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यांच्यामुळेच हे त्रास वाढू लागले आहेत। तर वाढणाऱ्या त्रासासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील गरजेचे असल्याचे सागर सांगतात। हा जर त्रास जर जास्त प्रमाणात असेल तर कोणालाही न लागता तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे, कारण की तेच तुमच्या कंडिशनला समजून घेऊन त्याच्यातून तुम्हाला बाहेर येण्यासाठी मार्ग दाखवू शकतात। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।